राजीव खांडेकर एबीपी माझाचे मुख्य संपादक आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होतात। राजीव सर, महाराष्ट्राचे आकडे प्रचंड इंटरेस्टिंग दिसतात आणि बीजेपीला फार मोठा तोटा होताना दिसत नाहीये, पण बीजेपीने ज्यांना सोबत घेतलेलं आहे त्यांची मात्र बरीचशी पिछेहाट होताना दिसते आणि याचा फटका एनडीएला बसणार असं दिसतंय। कविता, या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्या देशाचं जे लक्ष आहे ते खरं तर 3 राज्यांकडे आहे। त्यातही 2 राज्य महत्त्वाची आहेत, एक महाराष्ट्र आणि दुसरं बंगाल। आणि भाजपनं जो नारा दिला आहे 400 पारचा, तर त्याच्यामध्ये अर्थातच त्यांच्या खूप अपेक्षा महाराष्ट्रामध्ये काय होतं किंवा महाराष्ट्रातल्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहेत आणि त्यामुळं देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45 अधिक अशी इच्छा, असं स्वप्न भाजपचे सगळे नेते दिल्लीतले आणि महाराष्ट्रातलेही बघतायत। मुद्दा असा आहे की म्हणजे ज्यासाठी ह्यासाठी म्हणून जो सगळा अट्टहास केला होता की शिवसेना पक्ष आपल्या बरोबर घेतला, पूर्ण पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्ण आपल्या बरोबर घेतली, पण त्या पद्धतीचं वातावरण ह्या घडीला महाराष्ट्रात नाही आहे। जरी की मागच्या खेपेचा जो आपला पोल होता त्यामध्ये भाजपपेक्षा महाविकास आघाडीच्या जागा जास्त दिसत होत्या, या खेपेच्या पोलमध्ये महाविकास आघाडीच्या जागा थोड्या कमी झालेल्या दिसत आहेत, पण भाजपला जे इच्छा, जे स्वप्न आहे त्याच्यापर्यंत तो पल्ला गाठण्यासाठी आणखीन भरपूर मेहनत करावी लागेल असं दिसतंय। एक आत्ता जे महाराष्ट्रामध्ये चित्र दिसते, ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स शरद पवारांच्या सभांना मिळतोय, ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स उद्धव ठाकरेंच्या सभांना मिळतोय, तर त्याच्यातून भाजपला तो प्रतिसाद त्यांचा कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि आपली ताकद किंवा ह्या 3 पक्षांमधला एकजिन्सीपणा वाढवावा लागेल। मला असं वाटतं की पुढचे जे काही महाराष्ट्रामध्ये साधारण 10-11 एप्रिलच्या सुमाराला साधारण पहिल्या फेजचं मतदान होईल अशी अपेक्षा आहे। तर हे पुढचा जो 1.5 महिना आहे माझ्या मते तो चॅलेंजिंग असणार आहे। आत्ता अशी स्थिती आहे की ह्या 3ही पक्षांमध्ये शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये अजूनही काही जागांच्या बद्दलचा संभ्रम आहे, गोंधळाचं काहीसं वातावरण आहे, ते म्हणजे युद्ध पातळीवर त्यांना दूर करावं लागेल तो संभ्रम, तर जो आकडा त्यांना गाठायचा आहे त्या गाठण्याचं स्वप्न त्यांना पाहता येईल। आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये फार अटीतटीची आणि निकराची लढाई आपल्याला पाहायला मिळते। जे असं वाटलं होतं की जेव्हा एकनाथ शिंदेंना घेऊन शिवसेना फोडली आणि नंतर तो सगळा पक्ष भाजपनं आपल्या बरोबर घेतला, राष्ट्रवादीच्याही बाबतीत ते झालं, त्यानंतर ह्या पक्षांचं अस्तित्व औषधालाही उरणार नाही असं जे त्यावेळेला वाटलं होतं, तर तशी स्थिती नक्कीच महाराष्ट्रामध्ये आत्ता नाही आहे। या दोन्ही पक्षांना जे काही उरलेले नेते आहेत त्यांच्या सकट मिळणारा प्रतिसाद खूप आहे, फक्त तो मतपेटीमध्ये त्या पद्धतीनं नंतर व्यक्त होतो का हा एक भाग, पण भाजपला खूप निकराचे प्रयत्न करावे लागतील एवढं नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।